राज्यभर चर्चित टीईटी परीक्षा पेपर लीक मामले की जांच ने एक बार फिर रफ्तार पकड़ ली है। इस मामले में न्यायिक हिरासत में बंद 12 आरोपियों से मुख्य आरोपियों के साथ संयुक्त पूछताछ के लिए पुलिस ने अदालत में आवेदन किया था। इसके बाद भिवंडी अतिरिक्त सत्र एवं दीवानी न्यायालय ने इन आरोपियों को दोबारा पुलिस हिरासत में भेजने का आदेश दिया है। गुरुवार को न्यायाधीश एस खोड़के की अदालत में न्यायिक हिरासत में बंद 12 और पुलिस हिरासत में मौजूद 2 यानी कुल 14 आरोपियों को पेश किया गया है। टीईटी जी पेपर होणार होते महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होते की ऑगस्ट शेवटच्या आठवड्यापर्यंत टीईटी ची परीक्षा व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने उचित पावलं उचलून टीईटी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर टीचर्स लोकांचे ॲप्लिकेशन्स फॉर्म घेऊन परीक्षा होणार होती। परंतु 1-2 दिवसापूर्वी परीक्षेच्या 1-2 दिवसापूर्वी टीईटी पेपर लीक करण्यात आला आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने एक कमिटी SIT कमिटी गठीत करून आणि तपास जो आहे आपल्या भिवंडीचे ACP विजय कुमार यांच्याकडे तपास देण्यात आला। त्यांची आणि त्यांच्या टीमने या तपास चांगल्या तऱ्हेने केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये काही आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये होते आणि मी आणि माझे सहकारी जितेंद्र पाटील आम्ही त्या लोकांना रिप्रेझेंट करतो। आता नुकतंच केंद्र सरकारने भारतीय नागरिक सुरक्षा संहितामध्ये अमेंडमेंट केलेला आहे। त्या अमेंडमेंट प्रमाणे पोलीस कस्टडी जी आहे ती पहिल्या 40 दिवसामध्ये कधीही तपासिक अधिकारी जे आहे त्यांना वाटलं की अजून नवीन काही प्रकाश पडलेला आहे तपासामध्ये तर ते मागू शकतात। तर या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियमाने कलम 187 प्रमाणे तपासिक अधिकारी यांनी जे ज्युडिशियल कस्टडीमध्ये होते न्यायालयीन कोठडीमध्ये होते त्यांचा पोलीस कस्टडी मागितला। कारण की मुख्य आरोपी जे आहेत विजेंदर गुप्ता व इतर एक आरोपी त्यांचा आजपर्यंत पोलीस कोठडी होती आणि एक सोनू कुमार म्हणून जो आरोपी आहे त्यांची पोलीस कस्टडी जी आहे ती 2 तारखेपर्यंत होती। त्यामुळे आम्ही आरोपी होण्याच्या नात्याने शेवटी जर बघितलं तर तपास जी यंत्रणा आहे तपास करणं हे सत्य शोधण्याचं काम आहे। कुठला पण तपास यंत्रणा आरोपीवर हा आरोपी आहे हा गुन्हेगार आहे असं तपास करत नाही। तपासाचं काम सत्य शोधणे आहे। त्यामुळे सत्य शोधणे कामी आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही या प्रकरणामध्ये सहकार्य करायला तयार आहोत। सत्य यावं या प्रकरणामध्ये टीईटीच्या प्रकरणामध्ये त्यामुळे आम्ही पोलीस कोठडीला आम्ही सहमती दर्शवली आणि माननीय कोर्टाने 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। जे न्यायालयीन कोठडीमध्ये होते त्यांना 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। पोलिसांनी आज जवळजवळ 14 आरोपींना या टीईटीच्या प्रकरणामध्ये भिवंडी न्यायालयामध्ये SM घोडके मॅडमच्या कोर्टामध्ये हजर केलं होतं। याच्यामध्ये याच्यापूर्वीचे जे 12 आरोपी जे न्यायालयीन कोठडीमध्ये होते त्यांचा ताबा मागण्यात आला होता आणि त्यांचा ताबा घेऊन या आधीचे 2 आरोपी जे पोलीस कस्टडीमध्ये होते आजपर्यंत ते 12 आणि हे 2 असे 14 आरोप्यांचा जवळजवळ पोलिसांनी 3 तारखेपर्यंत यांना फ्रेश रिमांड दिलेला आहे आणि त्यांची रुजावत घालण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यांच्याकडनं अजून काही माहिती मिळते का, त्यांच्याकडनं अजून काही त्यांच्याकडनं इन्व्हेस्टिगेशन मध्ये पेपर कोणाला दिले, कोणाशी काय यांचं कनेक्शन होतं का, या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी मेहरबान न्यायालयाने सगळ्यांना 14च्या 14 आरोप्यांना 3 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे।